हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे सॅटरडे आणि आमचे अहो आज आहेत घरी. तर म्हणाले कुठेतरी जाऊया फिरायला. मला फिरायला घेऊन जात आहेत आणि मी आज लेटच आंघोळ केली. सो माझे केस ओले आहेत. केस सुकवते आणि बघा आम्ही कुर्ती वेअर केलेला आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत थोड्याच वेळा तुम्हाला मी सांगते. आणि अहोंचं काय चालू आहे तुम्हाला दाखवते. काय करतोयस रे? काय नाही बाबा, लग्न झालंय तर कपडे सुकत ओ टाकायला हो हो हो, एकच काम करतो हा. बाकी मी ह्याला अजिबात कामाला बिमाला लावत नाही. एकच आहे ह्याचं काम की मशीन लावायची, कारण मशीन तिथे लावायला मला थोडंसं घाबरते मी तिकडे जायला म्हणून. कपडे सुकत टाकायला लागतात. काय नाही, उगाच तुझे मित्र बघतात, उगाच नाटक करू नको. तो एकच काम आहे जे करतो आवडीने, मशीनला कपडे लावणे आणि सुकत घालणे, हेच काम करतो. सो पटपट सुकत घाल कपडे, मी तोपर्यंत रेडी होते. ठीक आहे? हां चला, भेटू थोड्या वेळाने. गाईज, आता आमची कॉफी वगैरे पिऊन झाली आणि आता आम्ही निघतोय. आम्ही ना एक रील शूट केला आहे मस्तपैकी, तर तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळेल. हे आहे आमचं इंस्टाग्राम पेज. प्लीज जाऊन इथे लाईक शेअर कमेंट करा. इथे 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 टाकणार आहे मी. इथे टाक. इकडे टाकू? ओके ठीक आहे, इकडे चांगलं दिसेल टाकू. ना, चला, white आणि light आहे बेबी ना. खूपच गोड दिसत आहे या चेक्स शर्ट मध्ये. सो लेट्स गो बेबी. कुठे जाणार आहे पण ती सांग. येस, आम्ही जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला, खारघर मध्ये आहे ते, आणि तिथे आता जाऊया. जाऊन जरा. आज सॅटर्डे आहे मित्रांनो, सुट्टी होती. आज घरात बसून काहीच नाही केलं, तर थोडंसं म्हटलं बायकोला फिरायला घेऊन जाऊया आणि फिरून येऊया. येस, सो चला निघूया आता. भेटू ट्रेन मध्ये भेटू. हां, ट्रेन स्टे ट्यून गाईज. बाय. गाईज, आता आम्ही आलो बिल्डिंगच्या खाली आणि चाललोय आता ऑटो पकडायला. नेहमीच आमचं ऑटो. येस, ऑटो पकडून आम्ही जातो स्टेशनवरून जातो खारघरवरून जातो टेम्पलमध्ये, आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे टेम्पल. हो, फर्स्ट टाइम मी जाणार आहे आणि हा पण फर्स्ट टाइमच जाणार आहे. आणि आमच्या सोसायटीमध्ये बच्चे कंपनीचा आवाज येतो आहे. सो चला आता डायरेक्ट स्टेशनवर जाऊनच बोलते. काहीच घरातून बाहेर नाही पडलं लगेच ट्रॅफिक जाम होते आमच्या घराच्या बाहेरच. हो, आज सॅटर्डे संडे. 50 रुपये नाही, 30 रुपयातच घेणार. नाही देणार आपण, 30 रुपयातच जाणार. 20 रुपयातच जाणार. चला बोलतो नंतर. येस, फायनली माहिती आहे ना. ट्रॅफिक खूप आहे, दाखवते थांबा. गाईज, आम्हाला ऑटोवाल्याने भरपूर मागे सोडलं आणि आता आम्ही चालत चाललो. काय रे? मागलेच ऑटोवाले. आणि पैसे घेतले पूर्ण. अरे मी काय बोलतो, सोडले भरपूर मागे आम्हाला. तर चाललोय आता. टेम्पल आहे ना, तेवढं चालत जावं लागेल परत. आता तिथे सगळेजण बाकीचे सोडतात, पण ह्यांनाच काय माहिती आता काय झालंय. आता आम्ही ट्रेनमध्ये बसतोय. पाय उकले ना येईपर्यंत. आमची रोजची सवय. जाऊ दे, ह्यांना सवय आहे, मला बिलकुल सवय नाही आहे. चला आता ट्रेन थोडाच वेळ चालू होते. गाईज, आता आम्हाला ट्रेनने ऑटोवाल्याने सोडलं आहे आणि आम्ही आता टेम्पलच्या इथं आलो आहे. आणि मस्त दिसतं, एकदम छान वाटते. मी तुम्हाला दाखवते टेम्पल कसं दिसतंय. हो चला आता टेम्पल बघायला रेडी राहा. गाईज, आता आम्ही आतमध्ये आलो आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी आहे. आता वाजले 7:15 ॲक्च्युली, पण हो ना, गर्दी आहे गाईज. आणि चला दाखवते आता मी. टेम्पल तर खूप छान वाटत आहे बघायला.
हा गाईस किती सुंदर आहे बघा. आवाज येत नसेल, आतमध्ये काहीतरी चालू आहे. आरती की काहीतरी चालू आहे आतमध्ये, पण खूप सुंदर आहे, खूपच जास्त सुंदर आहे. आतमध्ये आरती सुरू आहे आणि मागे लॅम्प्स बघा किती भारी वाटतायत. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. चला. इकडे अशी खाण्यापिण्याची पण सोय, स्टॉल्स आहेत तेव्हा, पावभाजी वगैरे, वडापाव भेटतो इकडे. सगळेजण खात आहेत. मस्त आहे, खूप छान आहे ॲक्च्युली. हे बघा ना, हे जे लॅम्प्स लावले ते एवढे मस्त वाटत आहेत बघायला. आणि हे बरोबर आहे भगवती ग्रीन्स म्हणून एक बिल्डिंग आहे, त्याच्या बरोबरच समोरच हे आहे. सो खूप छान आहे. सो गाईज, माझ्या नवऱ्याचं फोनचं ऑब्सेशन, काय करायचं त्याला. 4 वेळा एक प्रश्न विचारला तरी ह्याचं लक्ष ते रीलमध्येच आहे. म्हटलं आता ब्लॉगमध्येच घे ना ब्लॉग मध्ये. काय घाबरतो का मी तुला? तुझे मित्र बघतील, बोलतील. तुला घाबरतो का मी? मला नाही घाबरत, तुझे मित्र असे बोलतील की अरे जरा कमी मोबाईल वापर. मित्रांना काय, मित्र बोलायलाच असतात. मी काय घाबरतो का तुला? हा गाईज, इकडे बघा गोमुख आहे, पण त्याच्यात पाणी नाही सोडलंय. गाईज, या बाजूला गोमुख आहे, दाखव तिकडे, पण तिथे पाणी नाही सोडलंय आता. आणि या बाजूला इकडे फाउंटन्स पण आहेत, पण पाणी पण नाही सोडलंय. पण खूप छान आहे इथे ॲम्बियन्स, खूप छान वाटतंय, खूप लोक येतात. आणि मागे गार्डन पण बघा. तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण इथे हे असे बंद करून ठेवलं आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे प्रसाद घ्यायला ना, खाली चाललो आहे इकडे एक्झिट. आता आपण एक्झिट करूया, जाऊया. तुला आवडलं का? वेट, मला आवडलं. Yes. एकदम फर्स्ट टाइम आलं एवढे वर्ष मुंबईमध्ये राहून. कारण तू माझी वाट बघत होतास ना. तुझी वाट बघत होतोच, कधी योग आला नाही, पण यावेळेला आला, बघितलं. छान आहे मित्रांनो, कधीतरी तुम्ही पण भेट द्या, बघा. खूप सुंदर मंदिर आहे. येस. आणि वाईब पण तशी भारी आहे इकडची. येऊन तुम्ही कधीतरी भेट द्या, बघा. हो, चला आता जाऊया. तर जाऊया का? हो. ठीक आहे, जाऊया, नंतर भेटूया. येस. काहीच इथे बाजूलाच लागून एक स्टोअर आहे, म्हणजे टेम्पलमध्येच. तर इथे माळा, अगरबत्ती वगैरे असं सगळं आहे. छान आहे. कितीला आहे माळ? प्राईस काय लिहिली नाही. 25 रुपीज. 25ला एक माळ. सो दाखवते मी तुम्हाला कसं आहे ते, दाखवते मी. ए दीपू, काय बघतोय? हे डेकोरेटिव्ह आयटम आहे हा. त्या बाजूला देवांच्या मूर्त्या, चल बघूया.
इथे आहेत मूर्ती पण छान आहेत एकदम सुंदर. आता आम्ही मगाशी चप्पल ठेवल्या होत्या त्यांच्या पिशवीमध्ये. तो पिशवीचा नंबर होता 143. आता आपण आपली चप्पल घेऊ. आता आम्ही चप्पल घेतो आणि मारवाड्याला गर्दी पण यायला लागलेली आहे. जाणारे कमी आणि येणारे जास्त झाले. चला आता चप्पल घेऊन डायरेक्ट ऑटो पकडून बाहेर जाऊया. चला. आता इथून ऑटो पकडणं वेगळा टास्क आहे गाईज. आता ऑटोला थांबलो आहे पण ऑटो काही मिळत नाही आहे. इट्स ओके. सो आता एक ऑटो मला दिसते तर थांबवायचा प्रयत्न करते. हो भरले पण मागे दिसत नाही ना काय झालंय ते, काय कोण लोक आहेत नाहीत. तिकडे पुढे जाऊ चालत. चलो पुढे भेटतील. ओके पुढे चालत जाऊ. पुढे आपल्याला कोण ना कोणतरी भेटेल, एखादी ऑटो भेटेल. वरून चल वरून गेलं तर एक पण ऑटो नाही भेटणार. चल. काहीच आम्ही आता स्टेशनच्या इथे उतरलोय पण इकडेच बाजूला ना काय स्टॉल्स वगैरे आहेत ते तिथंच काहीतरी खायचं आमचा विचार चालला. काय खायचं? काय खाणार, मला खोकला लागलाय. काहीच मला खोकला लागलाय त्यामुळे मी काय खाऊ नाही शकत. तिला खायचंय तिला खाऊ दे. मी नाही मग काय खाणार, तू खाणार ना. मी काय खाऊ इथे खोकला वाढायला. जेवायचं काय? रंबा हो 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 हो. येणार काय? आपण एक्सप्लोर करूया. चॅट काय एक्सप्लोर करूया? खारघर स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड. चलो. कोणत्या ट्रेनमध्ये बसलोय? पनवेलच्या ट्रेनमध्ये बसलो आणि चाललं आता आम्ही आमच्या घरी. मस्त वारा लागतोय मस्त आहे. तिथे बसूया का? ते बसू ते विंडो बशी. चल जाऊ. चल विंडोजवळ बसतो जरा. गाईज आता आम्ही उतरलो आहे स्टेशनवरती, पनवेल स्टेशनवरती. आणि हा मला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो आहे फॉर अ चेंज. बायको माझे जेवण बनवून गेली आहे. आता वेळ आलेली आहे कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची. नाहीतर ही गाईज हा खूप ग्रीन फ्लॅग आहे. नाहीतर उद्यापासून मला जेवायला डब्बा मिळणार नाही. असं काही नाही. काय पण मला भीती वाटते. हे गाई समोर मला असं दाखवू नको की मी खूपच मित्रांनो लक्षात पुष्टी ठेवा. बायको आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आठवड्यातून एक दिवस तरी बाहेर जेवायला जा. नाही आठवड्यातून एक दिवस बाहेर. जास्त महाग. नाहीतर एकदा का बायको रागवली नाही, बाहेर फिरायला जा. बाहेर फिरायला जा, जेवायला जा, बायकोबरोबर वेळ स्पेंड करा, फॅमिलीबरोबर वेळ स्पेंड करा. नाहीतर काय एकदा का बायको रागवली तर परत तुम्हाला एक आठवडा जेवण मिळणार नाही नाही नाही. तसं काहीच नाही काहीच. चला तर आता बघू. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरच तुम्हाला दाखवते कोणत्या रेस्टॉरंट. मी फर्स्ट टाइम जाणार आहे. ह्याने खाल्लं आहे तिथलं. सो चला गाईज. आता आम्ही ऑर्डर दिली आहे व्हेज कोफ्ता विथ प्लेन रोटी. मला रोटी नको हवी होती. मी थोडंसं डाएटवर चालली आहे. सगळे मला बघून म्हणजे तुला डाएटची काय गरज, पण आहे थोडीफार. पण ह्याने माझं डाएट आजच मोडलं आहे. तरी नशीब बटर रोटी नाही. मी सांगितलं बटर नको, नो बटर. प्युअर माय बटर. मला चिकन खायचं असतं पण त्याच्यामुळे मला चिकन असं काहीच नाही. मी ह्याला बोलली की खा तू खा, पण ह्याला खायचं नाही. ह्याला नुसतं मला सोडून खायचं नसतं. मी आहे प्युअर व्हेज त्याच्यामुळे मला पण व्हेज खायला लागतं. असं काहीच नाही आहे यार. आपल्या घरातले पण बघतात मग तो काहीच नाही आहे. त्यांना मी बनवून सुद्धा देते, खायला पण देते नॉनव्हेज. हे काहीच नाही असं काहीच. ब्लॉगमध्ये पण बघितलंय तुम्ही, चिकन बिर्याणी सुद्धा बनवते मी. न खाता ह्यांना खायला देते मी. असं मी काहीच करत नाही. काय करतो कशी आहे मी?
गाईज आता काय आहे, आले आता व्हेज खायला लागते, खातो आता घरी जाऊन तिकडे झोपतो. 2 मुली रस्त्याने जात होत्या तिकडे बघत थांबतात तिथे आपण येताना 2 मुली जातात त्या 4 होते 4 2 नव्हत्या. पकवते गाई मला काय बोललं माहिती नीट आहे ऑटो बघ समोर आणि तिकडून त्या साईडला 2 मुली जात होत्या. हा असा बघते मुलीकडे 4 मुली होत्या. माझं नॉनव्हेजचा काढशील तर 4 नव्हत्या 2 मी होत्या. म्हणते एक 2 होत्या, मुली होते 4. ब्लॅक 1 पीस मध्ये आणि ही बघितलं नाही मला म्हणते मुली बघितल्या. ब्लॅक 1 पीस मध्ये आणि एक दुसऱ्या 1 पीस मध्ये 2 मुली चाललेल्या त्या फुटपाथ वरनं आणि मला काय बोलतो माहिती ऑटो बघा मोडशील आणि मी आपली ऑटोला बघते आणि हा मुली बघतो तिकडे 4 मुली होते. मला माहिती आहे बघितलंय पोरी का बघितल्या नाही, मी बघितल्या म्हणून 4 होत्या. 4 नव्हते 2च होते. त्याला 4 दिवस असतील कारण चष्मा लावलाच नाहीये ना. भेटू. सो गाईज हा नेक्स्ट डे आहे आणि नेक्स्ट डे आम्ही याचं आउटरो शूट करतोय बिकॉज आमच्या लक्षात नव्हतं की याचं आउटरो शूट करायचं राहिलं आहे. काल रात्री आम्ही आलो जेवलो आणि जेवताना पण तिथे बनवलं नाही व्हिडिओ कारण म्युझिक चालू होतं. सो आपण ऑर्डर केलं होतं व्हेज कबाब ना नाही सॉरी व्हेज कोफ्ता विथ रोटी आणि छान होतं जेवण तिथलं. तर पनवेलमध्ये वैभव हॉटेल आहे, तुम्ही जर जेवला असाल तर तुम्हाला माहीत असेल. सो आम्ही काल मजा केली, खूप फिरायला गेलो, त्याच्यानंतर डिनर केला, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि झोपलो. सो बाकी काहीच नाही आणि हेच सांगायचं होतं. आमचे व्हिडिओ असेच बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. हां येस आणि असेच व्हिडिओ बघत राहा. खूप खूप प्रेम. बाय.